महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 50 सीसीटीव्ही फुटेज तपासून लावला दुचाकी चोराचा छडा। अकोला जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून अकोला शहरात मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी याचा शोध करण्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला सूचित केले होते। पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे तक्रारदार मोहम्मद जफर अहमद खान यांनी तक्रार दिली की दिनांक 13/3/2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान त्यांना त्यांची गाडी त्यांचे घराजवळ ठेवलेली मोपेड दिसून आली नाही। फिर्यादी यांना मोटरसायकल चोरीची खात्री झाल्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये वरिष्ठांनी दिलेल्या सूचना, तांत्रिक बाबी व 50 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून गुप्त बातमीदारामार्फत यांच्या मदतीने सदर गुन्ह्यात विधी संघर्ष बालक यास बार्शी टाकळी JNU कॉलेज जवळून विश्वासात घेऊन गुन्हे संबंधाने विचारपूस केली असता विधी संघर्ष बालक याने त्याच्या पालकांसमक्ष सांगितले की सदरचा गुन्हा त्याची केल्याची कबुली दिली व चोरी केलेली मोटरसायकल अंदाजे किंमत 50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे। उपरोक्त कार्यवाही ही पोलीस अधीक्षक श्री अर्जित चांडक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक रामदास पेठ अकोला शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन स्तरावरील विशेष पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश लांडे, अनिल भातखडे, संदीप वानखडे, पोलीस कॉन्स्टेबल रोशन पटले, नितीन तेलगोटे, अभिजित लोखंडे, सायबर सेल अकोला यांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास अकोला।